नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की बाधा म्हणजे नक्की काय असतं, किंवा बाधा हा शब्द कुठून आला, किंवा बाधा एखाद्या व्यक्तीला होते म्हणजे काय होते नक्की, किंवा आपण ज्यावेळेला दृष्ट काढतो तर दृष्ट काढणे किंवा बाधा काढणे याचे कारण काय आहे, किंवा हे आपल्याला धर्मशास्त्रामध्ये कशामुळे दिलेले आहे, तर बाधा म्हणजे काय, कशी होते, कशी ओळखावी, कोणते उपाय करावे, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण पाहावा। बाधा हा असा एक शब्द आहे जो आपल्या धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात फार महत्त्वाचा आहे। तर हा जो सरळ अर्थाने जर बाधा या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर बाधा म्हणजे अशा नकारात्मक ऊर्जा किंवा अदृश्य शक्तीचा प्रभाव जो एखाद्या व्यक्तीच्या मन, शरीर, विचार आणि आयुष्यात सतत अडथळे, अडचणी निर्माण करणारा हा बाधा आहे। तर ही बाधा आपल्याला केवळ शारीरिक त्रासापुरतीच मर्यादित नसते, तर ती मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक जीवनावरही आपल्याभोवती परिणाम करत असते। याची लक्षणे आहेत जसे की आपली ही जी बाधा आपल्याला झाली आहे तर ती कशी ओळखावी, किंवा आपल्याला ही बाधा कशा प्रकारे होते। बाधा ही केवळ जादू टोण्यामुळे होत नाही, तर कधी दृष्ट लागल्यामुळे होते, किंवा घरामध्ये वास्तू दोषामुळे होते, तर किंवा कुलदेवतेच्या रोगामुळे, कोपामुळे सुद्धा होत असते। आपल्या कर्माच्या नकारात्मक जे काही आपण कर्म करत आहोत त्यामुळे सुद्धा बाधा आपल्याभोवती निर्माण होत असते। तर ही बाधा कशा प्रकारे निर्माण होते ते पाहूयात। तर नजर लागून म्हणजेच की एखाद्या व्यक्तीचे यश, कीर्ती, संपत्ती, सुखामुळे केवळ कोणी द्वेषाने किंवा हेवाने बघतो तेव्हा नकारात्मक कंपनी निर्माण होतात। ती त्या व्यक्तीस त्यावेळेला त्या नकारात्मक ऊर्जेमुळे, कंपनामुळे बाधा निर्माण होते, त्याच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात। त्यानंतर तांत्रिक क्रिया किंवा जादू टोण्यामुळे सुद्धा होते। काही वेळेला शत्रुत्व, द्वैर, स्पर्धेमुळे टोटके, मारण किंवा उच्चाटन प्रकारच्या नकारात्मक तांत्रिक क्रिया केल्या जातात, त्यामुळे बाधाही त्या व्यक्तीला होत असते। त्यामुळे यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात। नकारात्मक ऊर्जा, मानसिक तणाव यासारखी अनेक संकटे यांच्या भोवती निर्माण होत असतात। त्यानंतर पितृदोष आहे किंवा कुलदोष आहे। जेव्हा पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण, पूजा योग्य प्रकारे नाही केली तेव्हा त्यांचा दोष किंवा त्यांचा पितर रुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला बाधा किंवा आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात। त्यानंतर ग्रहदोष आहे किंवा वास्तुदोष आहे। ग्रहदोष म्हणजे शनी, राहू, केतू किंवा नवग्रहांची पैकी कोणत्याही ग्रहाची अशुभ स्थिती आहे किंवा दशा आहे त्यावेळेला सुद्धा ही बाधा आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करत असते। त्यानंतर वास्तुदोष आहे। आपली वास्तू जी आहे ती योग्य प्रमाणे नसेल तर आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात। त्यानंतर जी नकारात्मक विचार आहे किंवा भीती आहे, जास्त विचार करणे, चिंता, भीती, शंका या सर्व मनावर वाईट परिणाम करतात आणि त्यामुळे लागणारी मानसिक जी बाधा आहे ती निर्माण होते। तर ही बाधा जी आहे ती वाईट संगतीमुळे सुद्धा होत असते। चुकीच्या लोकांचा सहवास किंवा निगेटिव्ह एनर्जीवाले जे व्यक्ती असतात किंवा नकारात्मक विचार ज्या व्यक्तींमध्ये असतात त्या व्यक्तींकडून सुद्धा आपल्याला ही बाधा निर्माण होत असते। जेव्हा आत्मविश्वासाचा अभाव, जेव्हा व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवत नाही, जेव्हा ती अशक्त होते आणि बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्ती सहज परिणाम आपल्यावरती होत असतो। बाधा झाली हे कसे ओळखावे। एखाद्या व्यक्तीला बाधा झाली आहे अशी शंका असते, किंवा अनेक लोकांना आपल्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत किंवा आपले आरोग्य चांगले राहत नाही, त्यावेळेला बाधा झाली आहे असे वाटते किंवा त्याची शंका आपल्या मनामध्ये येत असते। तर ही बाधा झाली आहे हे कसे ओळखावे, किंवा आपल्या जीवनामध्ये कोणते लक्षणे आपल्याला दिसून येतात त्यामुळे ही बाधा झालेली आहे हे समजून येते। तर मानसिक लक्षणे आहेत जसे की कोणतेही कारण नसताना भीती वाटणे, राग, चिडचिडेपणा, एकटेपणा, झोप नीट न लागणे, विचित्र स्वप्न पडणे किंवा सतत अस्वस्थ वाटणे यासारखी आपले लक्षणे दिसतात। त्यानंतर शारीरिक लक्षणे पण आहेत जसे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्रासाचं कारण न सापडणे, किंवा अंगदुखी,
अंगावर मुंग्या येणे, अचानक ताप येणे किंवा थकवा, व्यावसायिक लक्षणे जसे की पैसा येणे पण टिकत नाही, असे अनेक कारणे आहेत. त्यानंतर अचानक घट किंवा काम सुरू केले तरीही त्याच्यामध्ये अडचणी निर्माण येणे किंवा अनपेक्षित नुकसान आपल्याला भोगावे लागते, यासारखे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यानंतर देवपूजेमध्ये लक्ष न लागणे, कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष न लागणे, आपण अनेक कार्य करत असतो किंवा काम करत असतो, त्यामध्ये आपले जे काही मन आहे ते आपण एकाग्र करून करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला तर उत्तम असते, परंतु अचानक आपले मन हे बदलते किंवा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्याचे कारण म्हणजेच बाधा असते. बाधा कोणालाही होऊ शकते. तुमचं वय, व्यवसाय, धर्म, शिक्षण या कशावरही अवलंबून नसते, पण काही विशिष्ट परिस्थिती असली तर बाधेची शक्यताही जास्त असते. तर ती शक्यता किंवा परिस्थिती कोणती आहे तर ते पाहूयात. ज्या व्यक्तीचा दररोज नकारात्मक लोकांशी संबंध येतो, स्पर्धा, ईर्ष्या, राजकारण, जिद्द जास्त असणे, अशा क्षेत्रात काम करणाऱ्या, सतत इतरांचा हेवा करणाऱ्या लोकांच्या सोबत जेव्हा असतात त्यावेळेलाही आपल्याला ऊर्जा किंवा बाधा जी आहे ती आपल्याला होत असते. किंवा नंतर कुलाचार आहे, देवपूजा आहे, श्राद्ध विसरले गेले आहे किंवा श्राद्ध करत नाहीत, यासारखे कोणतेही आपण देवक्रिया करत नाहीत किंवा देवांची पूजा करत नाही, त्यावेळेला ही बाधा आपल्याला लवकर होत असते. तर ही बाधा कशी काढावी? ही बाधा आपल्या भोवती आहे, आपल्या जीवनामध्ये अडचणी देत आहे, तर ही बाधा आपल्याला काढणे किंवा आपल्यापासून दूर करणे अत्यंत गरजेचे असते. तर ही बाधा अगदी सोप्या आणि श्रद्धेने करणाऱ्या उपायांना जर केली किंवा जे उपाय आहेत ते श्रद्धेने जर केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते आणि ही बाधा ही जी आहे ती दूर होते. प्रथम म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसाचे जर पठण केले तर नक्कीच आपल्याला जी सुरक्षा, शक्ती आणि ही बाधेपासून निवारण नक्कीच हनुमानजी करत असतात. तर ही आपण हनुमान चालीसा 100 वेळेला वाचा किंवा 108 वेळेला वाचा किंवा आपण जर शनिवारी 10 वेळेस किंवा 11 वेळेस जरी वाचली तरी आपल्याला शुभफळ प्राप्त होते. डोक्यावरून नारळ, लिंबू, मिरची यासारख्या वस्तूसुद्धा ओवाळून आपण 7 वेळेला ओवाळून आपण आपल्या घराच्या बाहेर किंवा गंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता. त्यानंतर कुलदेवतेची पूजा जर राहिली असेल, कोणता नवस राहिला असेल, तो सुद्धा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदलाव दिसून येतील. तर तो नवस राहिला असेल तर नक्कीच आपण फेडावा. त्यानंतर आपण नवग्रहांची शांतीची पूजा करू शकतो. जेव्हा आपल्या एखाद्या कुंडलीमध्ये एखादा व्यक्ती आहे त्याच्या कुंडलीमध्ये जर ही नवग्रहांची पूजा असेल किंवा त्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील तर नवग्रहांची शांती केल्यानंतर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये बदलाव घडून येत असतात. करावे किंवा शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, दररोज लवंग खावी किंवा त्यासोबतच आपल्या भोवती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आपण मंत्राचा जप करू शकता, कोणताही मंत्र असू दे, ओम नमो भगवते वासुदेवाय, राम दत्तात्रयाय किंवा कोणताही मंत्र असू दे. त्यानंतर जर आपण जो मंत्र आहे तो मंत्राचा जप दररोज केला तर जी निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी किंवा बाधा निर्माण झालेली आहे ती बाधा नक्कीच दूर होईल. अनेक वेळेला बांधकाम पूर्ण होत नाही किंवा अनेक अडचणी आपल्या कामामध्ये, जॉबमध्ये, शिक्षणामध्ये येत असतात, तर त्याचे बऱ्याच वेळेला कारण हे बाधा असते. तर बाधाचे निवारण करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर हनुमान चालीसा, हनुमानजीची उपासना, शनी महाराजांची उपासना जर केली तर नक्कीच ही बाधा आपल्यापासून दूर होते. तर यासारखेच आपण नवनवीन उपाय पाहत असतो, नवनवीन गोष्टी पाहत असतो, ज्योतिषासंबंधित ज्ञान घेत असतो. तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.